जय महाराष्ट्र मित्रांनो, तर हा व्लॉग काल रात्रीचा आहे. जसं आज गणेश जयंती आहे, तर आम्ही गणेश जयंतीनिमित्त आमच्या मंडळाच्या गणपतीचे इथं डेकोरेशन करत होतो. तर हे आहेत आमच्या मंडळाचे खजिनदार विजय वांजळे. तिथं आम्ही सगळे निवांत आपण बसलो होतो. चिन्या पण होता तिथं आणि मामा पण होता. तर मित्रांनो, हा आहे आपल्या मंडळाचा आर्थिक व्यवस्थापन, म्हणजे आपला मंडळाचा खजिनदार. आमच्या मंडळाची हिशोब ठेवण्याची जबाबदारी यांच्याकडे असते. तसेच यांचं नाव विजय वांजळे, मंडळाचे एकनिष्ठ असे कार्यकर्ता. त्यानंतर मग तिथं सोन्यादादा पण आला, कसं काम चाललंय काम बघायला. मग काय आम्ही लगेच फॉर्म लावायला घेतला. फॉर्म लावताना मग आपले मंथन आला. मंथन बघा कसा जिमवरनं आलता. असा आहे विषय, जिमवरनं येऊन डायरेक्ट मंडळापाशी थांबलाय. हा पण एक कडक कार्यकर्ता आहे मंडळाचा, एडिटर ऑफ बुलेश्वर तरुण मंडळ, एकदम खास कार्यकर्ता आहे. त्यानंतर हे बघा विराज धावडे कसे लस्सी पेत आलेत. त्यानंतर वरती तर फॉर्म लावून घेतला होता. मग आम्ही जरा खाली फॉर्म लावून घेत होतो. म्हणलं आता मध्ये लावला तर काही विषय होणार नाही, पण साईडला लावून घेऊ, साईडचं मेन आहे. त्यानंतर हे बघा आपला मामा काय करतोय. मामाला काय आपला टाईमपासच पाहिजे असतोय. त्यानंतर मंथनला खिळे आणाय पाठवला होता. मंथन आपला खिळे घेऊन आला. खिळे घेऊन आल्यावर मग मंथन पण आपलं काम करायला आला. म्हणलं आपलं मंडळ महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग हे बघा आपले ओम वांजळे. नंतर आपला ध्रुव सिंग आला. ध्रुव सिंग आल्या मग ते पहिले देवाचे पाया पडून घेतले. आला थोडासा चिन्याकडे गाडीत चावी घ्यायला आलता, काम काय करायला आला नव्हता. तर हे बघा पप्पू दादाची आणि मामाची मस्ती काय चाललीत. पप्पू दादा एकदम जॉली माणूस आहे आपला, काय विषय नाही. हे बघा आपला कृष्णा दादा, ह्याला तर तुम्ही ओळखताच, चॉकलेट बॉय. चिन्या बघा आम्ही खराटा कापून घेत होतो, कारण फुलं खवायसाठी खराटा कामाला येतो. हे बघा हे मामा पण आपलं झाडू घेऊन मस्ती करत होता. त्यानंतर हे बघा आपले मंडळाचे खजिनदार, प्रत्येक कार्यक्रमाची बजेट प्लॅनिंग करणारा माणूस म्हणजे हा आमचा खजिनदार. त्यानंतर हे बघा चिन्या आपला खराडा धरून थांबला होता. म्हणलं आपल्याला कट करायचे. त्यानंतर काय थोडंसं काम पण करून घेतलं आपण, कट केलं सगळं. आपल्याला येऊन परत मग फुलं पण खवायची होती.